आज मला समजलं की खरा कॉर्पोरेट मजदूर कोण आहे. हो, मी आहे आणि मीच असेल फक्त एकटी असं मला वाटते. कारण इन्फोसिसच्या पॉलिसीमध्ये असं कसं कॅलेंडर फॉलो करतात मला माहीत नाही. पण यार सगळे आज सुट्टीवरती आहे. सगळ्यांना आज रिपब्लिक डेची सुट्टी आहे. पण मी अशी व्यक्ती एकटी आहे की जिला आज सुट्टी नाही आहे आणि आम्ही US कॅलेंडर फॉलो करतो. म्हणजे ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो त्यांना सुट्टी नसल्यामुळे आम्हाला पण आज काम करावं लागतं. हो, आणि त्यासाठीच मी आज ऑफिसला पण चालली आहे. आणि मी जायचं कारण म्हणजे असं की माझा लॅपटॉप पण ऑफिसमध्ये, कारण तो TIGकडे सबमिट केला आहे मी आणि त्यांनी मला आज 11 वाजता बोलवले आणि माझं लॉग इन टाईम आहे 1:30 वाजता. पण मी 2 तास आधीच चालली आहे कारण लॅपटॉप ॲटलिस्ट लवकर मिळालं तर मला जास्त काम करता येईल. कारण 2 दिवस मी जास्त काही काम केलं नव्हतं आणि ते सगळं आज माझ्यावरती लोड येणार आहे. त्यामुळे म्हटलं चला आता लवकर जाऊया आणि एका लाईनमध्ये उभं राहण्यापेक्षा तर लवकर घेतलेला लॅपटॉप कधीही चांगला. म्हणून ऑफिसला चालली आहे मी. पण मी खरं कॉर्पोरेट मजदूर आहे की मला आज फील झालं आहे. कारण आम्हाला अशा सुट्ट्या असतात ना, बॉक्सिंग डे, कॅलेंडर, म्हणजे बँकिंगच्या ज्या सुट्ट्या असतील त्या सगळ्या मला असतात. बाकी मला कोणत्याही सुट्ट्या नसतात. म्हणजे आमच्याकडं मराठी सणसूत्र हा बघायला चुकून पण मिळत नाही आणि करायला पण बिलकुल मिळत नाही. त्यामुळे जेवढं जमल तेवढं मी तर फॉलो करायचा प्रयत्न करते. पण हा असा प्रॉब्लेम असतो आपण MNCमध्ये असल्यावरती आणि US आपला क्लायंट असेल तर हा नेमका प्रॉब्लेम येतोच येतो. आणि येस, मला आज लॅपटॉप मिळाला फायनली आणि मी उद्यापासून घरून काम करणार आहे. कारण मला ऑफिसला यायला तसं खरं तर नाही आवडत, पण करणार काय, आपला हायब्रिड मोड आहे, तो यावंच लागतं ऑफिसला. आणि आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.